नमस्कार. भारतीय संविधानांच्या भागांचा कलमांचा अभ्यास करण्यासाठी आपण सुरू केलेल्या या यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं आपल्या सर्वांना माहीतच आहे की ह्या व्हिडिओ मालिकेमध्ये आपण संविधानाच्या प्रत्येक भागाचं कलमांसह विश्लेषण करत आहोत आणि ते विश्लेषण करत असताना आपण आज भाग 5 पर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. याची सुरुवात आपण मागच्या व्हिडिओमध्येच केली आहे आणि आज आपण त्यांचं पुढचं प्रकरण दुसरं हे सुरू करणार आहोत. तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर भारतीय संविधानातलं भाग 5 आपल्याला संघराज्याबद्दल माहिती देतं, जे कलम 52 पासून ते 151 पर्यंत समाविष्ट झालेले आहेत. आणि यातलं पहिलं प्रकरण आपण बघितलं ते म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मंत्री परिषद या संदर्भातलं. आणि आपण यातल्या दुसऱ्या प्रकरणाला देखील सुरुवात केली आहे, ज्यातला एक टप्पा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण केला, जो संसदेवर आधारित होता. आणि या प्रकरण 2 मधला पुढचा टप्पा तो म्हणजे संसदेचे अधिकारी याबाबतची माहिती देणार आहे आणि ज्यात कलम 89 ते 98 या कलमांचा समावेश त्यात आहेत. तर चला कलमांसह या भागाचा विस्तारित स्वरूपात अभ्यास करायला किंवा जाणून घ्यायला आपण सुरुवात करूयात. ज्यामधलं पहिलंच कलम आपल्याला सांगतं, जे म्हणजे कलम 89 आपल्याला सांगतं राज्यसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष. आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्यसभेची लोकसभेची रचना बघितली आणि आता आपण ह्या 89 कलममध्ये त्यांचे राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याबद्दल माहिती जाणून घेऊयात. ह्या कलमानुसार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभा आपल्या सदस्यांमधून एका उपाध्यक्षाची निवड करते. जेव्हा उपाध्यक्षपदाचे पद रिक्त होते तेव्हा राज्यसभा दुसऱ्या सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करते. यातलं एक उदाहरण होतं जगदीश धनखड हे भारताचे उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. अशा पद्धतीने कलम 89 आपल्याला सांगतं की राज्यसभेचे अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे कलम 90, जे आपल्याला सांगतं उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे, त्यागपत्र देणे किंवा पदावरून काढून टाकणे. तर यामागचे काय कारण असू शकतात? तर यामागे 3 कारणं आहेत. जर ते राज्यसभेचे सदस्य राहिले नाहीत तर, दुसरं कारण म्हणजे जर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला गेला तर, आणि तिसरं कारण म्हणजे राज्यसभेतील सदस्यांच्या बहुमताने संमत झालेल्या ठरावांद्वारे त्यांना पदावरून काढणे. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला तर संसदेला नवीन उपाध्यक्ष निवडण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी लागते. तर या संबंधीचं माहिती देणारा कलम ते म्हणजे कलम 90. या 90 नंतर आपण पुढच्या कलमाकडे जातोय ते म्हणजे कलम 91, जे आपल्याला सांगतं अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या पदाचे कर्तव्य पार पाडण्याची किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची उपाध्यक्षांची किंवा इतर व्यक्तींची शक्ती. म्हणजे काय? जेव्हा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल किंवा ते अनुपस्थित असतील तेव्हा उपाध्यक्ष अध्यक्षपदाचे कार्य करतात आणि जर दोन्ही पद रिक्त असतील तर राष्ट्रपती नियुक्त करतील अशी व्यक्ती कार्यभार सांभाळते. तर यातलं उदाहरण, जर उपराष्ट्रपती म्हणजे अध्यक्ष कोणत्याही कारणामुळे सभागृहात उपस्थित नसतील तर उपाध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कलम 91 सांगतं की उपाध्यक्ष या पदाचे कर्तव्य पार पाडण्याची आणि इतर व्यक्तीची नेमणूक करण्याचे अधिकार कसे आहेत आणि कार्यभार कशा प्रकारे सांभाळला जातो, या पद्धतीचं हे कलम 91. त्यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे कलम 92, जे सांगतं जेव्हा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल तेव्हा त्यांनी पीठासीन अधिकारी न राहणे. म्हणजे काय? जेव्हा अध्यक्षांना पदावरून दूर करण्यासाठी ठराव विचाराधीन असेल तेव्हा ते पीठासीन अधिकारी म्हणून काम करू शकत नाही. त्यांना सभागृहात बोलवण्याचा अधिकार असतो पण मतदानाचा नाही. यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम 93, जे सांगतं आपल्याला लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. जसं राज्यसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आपण बघितले, त्याचप्रमाणे लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सांगणारं कलम म्हणजे 93, ज्यामध्ये लोकसभेचे सदस्य त्यांच्यामधून एका अध्यक्षाची आणि एका उपाध्यक्षाची निवड करतात. लोकसभेचे सदस्य मतदानाने त्यांची निवड करतात. उदाहरण, ओम बिर्ला हे लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. आणि कलम 94 आपल्याला सांगतं की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त होणे, त्यागपत्र देणे किंवा पदावरून काढून टाकणे. उपाध्यक्षप्रमाणेच अध्यक्षांना देखील पदावरून काढण्याचे 3 मार्ग आहेत आणि त्यातला पहिला मार्ग म्हणजे लोकसभेची सदस्यता
समाप्त होणे, त्यातलं दुसरं म्हणजे त्यागपत्र देणे आणि तिसरं लोकसभेच्या बहुमताने ठरावाद्वारे त्यांना पदावरून काढून टाकणे. उदाहरण, अध्यक्षांना पदावरून काढण्याचा ठराव 14 दिवसांनी पूर्वसूचना देऊन मांडला जातो. तर अशा पद्धतीचं अध्यक्ष उपाध्यक्षांचं पद रिक्त असलं, त्यागपत्र दिलं, पदावरून काढून टाकलं तर त्यासाठीचे काय मार्ग आहेत, त्यासाठीचं हे कलम म्हणजे 94 होतं. आणि त्यातलं पुढचं कलम म्हणजे कलम 95 जे आपल्याला सांगतं अध्यक्षांच्या पदाचे कर्तव्य पार पाडण्याची किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याची उपाध्यक्षांची किंवा इतर व्यक्तीची शक्ती. जसं राज्यसभेमध्ये होतं तसं लोकसभेमध्ये देखील ती तरतूद आहे. जेव्हा अध्यक्षाचे पद रिक्त असेल किंवा तो अनुपस्थित असेल तेव्हा उपाध्यक्ष हे अध्यक्षपदाचे काम बघतील आणि दोन्ही पद रिक्त असले तर राष्ट्रपती नियुक्त करतील अशी व्यक्ती ती कार्यभार सांभाळू शकते. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा लोकसभा अध्यक्ष कामकाजासाठी उपलब्ध नसतात तेव्हा उपाध्यक्ष त्यांच्या अनुपस्थितीत लोकसभेचे कामकाज चालवतात. आणि यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम 96. कलम 96 सांगतं की जेव्हा अध्यक्षांना किंवा उपाध्यक्षांना पदावरून दूर ठेवण्याचा ठराव विचाराधीन असेल तेव्हा त्यांनी पीठासीन अधिकारी न राहणे. आता पीठासीन अधिकारी न राहणे म्हणजे काय किंवा पीठासीन अधिकारी असणं म्हणजे काय, तर सोप्या भाषेत बैठकीला, अधिवेशनाला किंवा कुठल्याही कार्यवाहीला अध्यक्षस्थानी बसून चालवणारा प्रमुख अधिकारी म्हणजे पीठासीन अधिकारी. आणि ज्या वेळेस अध्यक्षांना उपाध्यक्षांना पदावरून दूर ठरण्याचा विचाराधीन असतो तो ठराव, त्यावेळेस ती व्यक्ती किंवा ते अध्यक्ष उपाध्यक्ष पीठासीन अधिकारी राहत नाही किंवा ते काम करू शकत नाही, मात्र त्यांना मतदानात भाग घेण्याचा अधिकार असतो. मग अशा स्थितीत ते सामान्य सदस्य म्हणून चर्चेत भाग घेऊ शकतात आणि मतदान करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला कलम 96 सांगतं की अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचं पदावरून दूर केलं तर त्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम करू शकत नाही. यानंतर कलम 97 आपल्याला सांगतं की अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे वेतन आणि भत्ते संसदेने कायद्याद्वारे ठरवल्यानुसार त्यांना वेतन आणि भत्ते मिळतात. हे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीतून दिले जातात. उदाहरण, संसद वेळोवेळी त्यांच्या वेतनात वाढ करण्यासाठी कायदा पारित करू शकते. यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम 98 जे सांगते संसदेचे सचिवालय याबाबत. प्रत्येक सभागृहासाठी स्वतंत्र सचिवालय असते जे कर्मचारी नियुक्त करतात. संसदेला कायद्याद्वारे या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नियम बनवण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ, लोकसभेचे, राज्यसभेचे स्वतंत्र सचिवालय आहे जे सभागृहाच्या कामकाजासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय सहाय्य प्रदान करतात. तर अशा पद्धतीचं कलम 98 आपल्याला त्या सचिवालयाबद्दल माहिती देतं. तर अशा पद्धतीने आपण आज व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5च्या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास केला, ज्यामध्ये विशेषतः कलम 89 पासून 98 पर्यंतचा अभ्यास किंवा त्या कलमांचं आपण विश्लेषण बघितलं आहे आणि जे प्रमुखपणे संसदेचे अधिकारी यावर आधारित होतात. आणि आता या व्हिडिओवरच आधारित प्रश्न देखील मी विचारणार आहे आणि तुम्ही त्याची उत्तरं कमेंटमध्ये देणार आहात याची खात्री आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओवर आधारित पहिला प्रश्न तो म्हणजे कलम 89 कोणत्या विषयाशी संबंधित आहे. त्यातला दुसरा प्रश्न, दोन्ही पदे रिक्त असल्यास कार्यभार कोण सांभाळतो. आणि तिसरा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष कोण निवडतात. तर ह्या दिलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे, कारण या प्रश्नांच्या उत्तरांमुळेच आम्हाला कळणार आहे की तुम्हाला संविधान कलमांसह किती समजत आहे आणि तुम्हाला देखील कळणार आहे की संविधान खरंच आपल्यापर्यंत योग्यरित्या पोहोचत आहे का. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं वाक्य एकच, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.